सगळ्यात आधी सगळ्या पुरस्कार विजेत्या उद्योगिनींचं मनापासून अभिनंदन करते आणि आता आपण या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूया। पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या घे भरारी आम्ही उद्योगिनी पुरस्कारच्या मानकरी आहेत निर्मलाताई अभ्यंकर आणि हे हलव्याचे दागिने अतिशय कलाकुसरीने आणि अतिशय कौशल्याने निर्मलाताई बनवत असतात आणि हाच त्यांचा उद्योग आहे। या उद्योगामध्ये त्यांचं सबंध कुटुंब सुद्धा त्यांच्या बरोबर उभं राहिलेलं आहे। तेव्हा घे भरारी आम्ही उद्योगिनी पुरस्कार देऊन निर्मलाताईंचा गौरव करताना आम्ही उद्योगिनी परिवाराला मनपूर्वक आनंद होतोय। यांच्याबद्दल म्हणताना सुरुवातीला काही कवितेच्या ओळींचा आधार घ्यावासा वाटतोय। निसर्गाने फुलायचं तरी किती, रंगांनी उधळायचं तरी किती, निसर्गाने द्यायचं तरी किती आणि आम्ही घ्यायचं तरी किती। खरंच निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, पण त्याच्याकडून आपण नेमकं काय काय घ्यायचं हे यांना अतिशय छान प्रकारे गवसलेलं आहे आणि म्हणूनच निसर्गाशी नातं जोडत त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा केलेला आहे। पुढच्या मानकरी आहेत मुंबई विभागाच्या धनश्री गृह उद्योगाच्या संचालिका भारती वैद्य करते की त्यांनी भारती वैद्य यांचा सन्मान करावा। आपल्याला सगळ्याच गोष्टी हल्ली इन्स्टंट मिळाल्या की फार छान वाटतं नाही का, आणि त्यातून ते जर खाद्यपदार्थ असतील त्यातून तर फारच बहार येतो आणि अशाच इन्स्टंट फूड म्हणजे रेडी टू कुक या व्यवसायात असणाऱ्या भारती वैद्य डॉक्टर हर्षदा प्रसाद देवधर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला विनंती करते। एबीपी माझा घे भरारी आम्ही उद्योगिनी पुरस्काराच्या पुढच्या मानकरी आहेत विदर्भातल्या विशाखा राव जठार रंगरेषाच्या सहसंचालिका ऐश्वर्या नारकर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी विशाखा राव जठार यांचा सन्मान करावा। काही मंडळी अशी असतात ना की आपलं सगळं व्यवस्थित चालू असलं तरीही आपल्याप्रमाणेच अनेकांना सुद्धा प्रगतीच्या पथावर घेऊन जायचं असं त्यांचं ध्येय असतं आणि त्यापैकीच एक असणाऱ्या विशाखा राव जठार माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना मी अशी विनंती करते की त्यांनी सीताबाई मोहिते यांना सन्मानित करावं। अतिशय साध्या आणि गरीब कुटुंबातून असलेल्या शेतकरी कुटुंबातल्या दिल्लीच्या महाराष्ट्र फूड स्टॉलच्या शुभांगी चिपळूणकर। शुभांगीताईंचा जन्म महाराष्ट्रातला नाही, त्यांची जडणघडण सुद्धा महाराष्ट्राबाहेरच झालेली आणि तरी सुद्धा महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद त्या ज्या प्रकारे सबंध जगभरातल्या खवय्यांना देत असतात त्यासाठी त्यांना या आम्ही उद्योगिनीचा राष्ट्रीय उद्योजकता या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतोय। मला कणकणी टाळे यासाठी वाजवायचे वाटतात की आपला मुलगा शहीद झाल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रश्न पडतो की डोळ्यात स्वप्न ओठात शीळ गगनात मनाची भरारी या वयात हाती शस्त्र शोभते आणि नजर करारी सौंदर्य फुलविते वैभव देते साध तरुण मनाला का सुगारून ते वीराशी मारती मिठी मरणाला। या सगळ्याची उत्तरं अनुराधाताई देतात आणि फक्त जाऊन सांगत नाहीत तर समोरच्याला प्रेरित करतात। त्यांच्या व्याख्यानातून अनेकविध लिहिलेल्या पुस्तकातून त्या उद्बोधन करतात आणि प्रत्येकाने सैन्यात जाणं का गरजेचं आहे आणि त्याच्यात त्याची उन्नती आणि देशाचं उन्नयन कसं आहे हे सांगण्याचं कार्य गेली अनेक वर्ष बाई करत आहेत आणि मला विलक्षण आनंद यासाठी आहे की त्यांची विद्यार्थिनी म्हणून आज मला बाईंविषयी बोलता येत आहे, याचा विशेष आनंद आहे। मी गोरेबाईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्यावर यावं। शेवटच्या दोन ओळी या सगळ्यांसाठी लागू आहेत की बाई जे करतायत की का मिठी मरणाला मारतात, तर त्याच्या शेवटच्या दोन ओळी अशा होत्या की पराभूत हे जगणे शूरा आव्हान देऊनी जाई अमरकथा लिहिण्या इतिहासा द्या सोन्याची शाई। बाईंनाही सुवर्णाची शाई अशीच मिळत राहू दे म्हणजे या सगळ्या सोन्याच्या कथा अशाच रेखाटल्या जातील आणि आम्हाला अधिकाधिक पुढे अनेक सैनिक आमचे घडण्यासाठी म्हणून त्या प्रेरित करत राहतील। महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय सुभाष देसाई यांना मी अशी विनंती करते की त्यांनी वीरमाता अनुराधाताई गोरे यांचा या विशेष पुरस्काराने सन्मान करावा। पण
पुढच्या पुरस्काराकडे वळताना आम्हा दोघींनाही विशेष आनंद होतोय, कारण पुढचा पुरस्कार जो आहे तो महिला उद्योजकांना प्रकाश झोतात आणणाऱ्या महिला पत्रकारांना दिला जाणारा घे भरारी आम्ही उद्योगिनी पुरस्कार। आणि या पुरस्काराच्या मानकरी आहेत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या नेहा खरे। ते कितीही उकडीचे मोदक वरण भात सगळं खायला मिळालं तरी घरच्या आईच्या हातचा वरण भात खाल्ल्यावर कसं गोड वाटतं, तसं सगळ्यांच्या पुरस्कारासाठी आनंद नक्की असतो। पण जेव्हा नेहा मॅम इथे पुरस्कार घ्यायला येतात तेव्हा आईने भरवलेला घास जितका मायेचा वाटतो ना, तितका हा पुरस्कार मायेचा आहे। महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय सुभाष देसाई यांना मी अशी विनंती करते की त्यांनी नेहा खरे यांचा सन्मान करावा। महिला उद्योजकांना प्रकाश झोतात आणणाऱ्या महिला पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या पुढच्या मानकरी आहेत शर्मिला कलगुटकर, या महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार आहेत आणि त्यांना या पुरस्काराने सन्मानित करावं अशी मी माननीय अविनाश नारकर यांना विनंती करत आहे। कष्टकरी वर्गाच्या लिखाणाबद्दल पत्रकार संघाचा दाकृ सरमळकर पुरस्कार, लाडली मीडिया पुरस्कार, राज्य आणि राष्ट्रीय दोन्ही पत्रकारिता पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले।